काल आपण हिंदू धर्मावरील आक्रमणे किंवा हिंदू धर्मासमोरील आव्हाने पाहत होतो. म्हणजे आपण जे पाहिलेले आहोत हे सर्वही पूर्ण आहेत आणि एवढीच आहेत असं नाही आहे. या व्यतिरिक्तही आम्ही आमच्या सणांच्या विकृतीकरण जे आहे हेही आमच्या समोर एक आव्हान आहे. आणि पाश्चात्य अनुकरण जी आमची पिढी आता अनुकरण करते ती सुद्धा एक आव्हानच आहे. भारत विविध प्रकारच्या वातावरणीय प्रदेशांनी युक्त आहे. जवळजवळ 127 प्रकारची वातावरण इथे आहे, वेगवेगळी, एकासारखे एक नाही. जसं की समुद्रकिनारा आहे जिला आपण तळकोकण म्हणतो, तिथे जे वातावरण आहे, तिथे जे पिकते, तिथल्या ज्या वनस्पती आहेत, तिथल्या ज्या प्राणी आहेत, तिथल्या ज्या पक्षी आहेत, माणसांच्या तिथे जी शरीर रचना आहे, रीतिरिवाज आहेत, हे जसे आहेत तसे आम्ही सह्याद्रीच्या वर चढून आलो की बदलतात. सह्याद्रीच्या वर आल्यानंतर हे वर कोकण म्हणतात सह्याद्रीला, आणि तिथून पुढे आलो की मैदानी इलाखा सुरू होतो. या मैदानी इलाख्यात सह्याद्रीची किनारपट्टा जी आहे इथलं एक वातावरण वेगळे आहे आणि जनजीवन भिन्न प्रकारचे आहे. आणि इथून पुढे मराठवाड्यात गेलो की मराठवाड्यातलं वातावरण एक वेगळं आहे. विदर्भातलं वातावरण वेगळं आहे. खानदेशातलं वातावरण एक वेगळं आहे. आणि विदर्भामध्ये सुद्धा जे अरण्य प्रदेश आहे तिथलं जनजीवन फार भिन्न आहे. हे सर्व बघितलं तर तिथल्या लोकांचे रीतिरिवाज वगैरे जे वेगवेगळे होते, तिथली कपडे वेगळी होती, त्यांचा खानपान वेगळा होता, सगळे वेगवेगळं आहे. मी जसं की देशात अन्य ठिकाणी जर म्हटलं तर राजस्थानमध्येच जो रणप्रदेश आहे, वाळवंट म्हणतो, वाळवंटात 46, 47, 50 डिग्री टेम्परेचर जिथे असतो, तिथल्या प्राणी वेगळे आहेत, पक्षी वेगळे आहेत थोडी, आणि तिथलं खानपान वेगळे आहे, लोकांचे रहनसहन थोडीशी वेगळे आहे. आणि तुम्ही पर्वतीय इलाखा जे आहे, जसं नॉर्थ ईस्टमध्ये गेलात पर्वतीय, अथवा हिमालय विभागात जर गेलात, उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, काश्मीर आहे, असे एकूण 127 प्रकारची वातावरणीय इलाखा या देशात आहेत. आणि प्रत्येक ठिकाणची कपडे वेगळी होती, त्यांचा खानपान वेगळं होता. जसा तसं की तिथे जे उगवतं आणि जी वातावरण आहे सगळीकडे एकसारखं नाही. तिथे थंडी तर प्रचंड थंडी आहे, ऊन तर प्रचंड ऊन आहे काही भागात, पाऊस तर प्रचंड पाऊस आहे, आणि काही ठिकाणी संतुलित वातावरणही पाहायला मिळतं. असं चित्रविचित्र वातावरण नैसर्गिकदृष्ट्या भारतात आहे, आणि हे जगात कोणालाही लाभलेले नाही आहे. हे भारताचा वैभव आहे, वैभव आहे. इथे जेवढ्या प्रकारची अन्नद्रव्य आपण पिकवतो एवढी अन्नद्रव्य जगात कुठेही पाहिलं, म्हणजे जेवढ्या प्रकारचे अन्नधान्य पिकवतो, भाज्या पिकवतो, फळझाडं इथे आहेत, वनस्पती इथे आहेत, एवढी जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. ही समृद्ध वारसा या देशाला लागलेले आहे. मी म्हटलं ना की तुम्हाला एकूण भारत
या 7 डोंगरांच्या इथून उगम पावलेले ज्या नद्या आहेत, नदीच्या शेजारी वसलेले प्रदेश म्हणजे भारत आहे. उत्तरेत हिमालय, हिमालयाच्या खाली कैलाश पर्वत श्रेणी, कैलास पर्वत श्रेणीच्या खाली आला तर महेंद्रगिरी पर्वत श्रेणी येतं. त्याच्या खाली आला तर मध्य प्रदेशमध्ये विंध्य पर्वत श्रेणी सुरू होतो, तो राजस्थानपर्यंत येतो. राजस्थानमध्ये आले की राजस्थानमध्ये कुठलं पर्वत श्रेणी आहे माहिती आहे? कुठले? भूगोल नाही वाचला. राजस्थानमधील डोंगर रांगांना काय म्हणतात? अरावली पर्वत श्रेणी. अरावली पर्वत श्रेणी ही गुजरातपर्यंत येते आणि ही पालघरला संपते. पालघरपासून सुरू होणारी जी पर्वत श्रेणी आहे हिला सह्याद्री म्हणतात. ही गोव्यापर्यंत जाते. गोव्यातनं खाली उतरला की याला पश्चिम घाट म्हणतात. कर्नाटकात हीच पर्वत श्रेणी पश्चिम घाट. आणि ही पुढे जाते, तामिळनाडूमध्ये गेले, कर्नाटकातनं तामिळनाडूमध्ये गेले की याच पर्वत श्रेणीला नीलगिरी पर्वत श्रेणी म्हणतात. आणि केरळकडे जे वळते, तामिळनाडू एका बाजूला केरळकडे वळते, त्याला मलयगिरी म्हणतात, मलय पर्वत श्रेणी. या पर्वतांमध्ये उगम पावलेले ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या दोन्ही बाजूला वसलेले प्रदेश म्हणजे भारत आहे. एकसारखं नाही आहे. केरळच्या लोकांची जनजीवन बघा तुम्ही, आंध्रातल्या लोकांची बघा, तेलंगणा बघा, पांडिचेरी बघा, तामिळनाडू बघा, असे काश्मीरपर्यंत गेला तर वेगवेगळी. आहार पदार्थांमध्ये वैशिष्ट्य एवढी आहे, तुम्हाला काय सांगायचे, जितका अकाल प्रदेश असेल तितकी अन्न आहार पदार्थांची संख्या प्रचंड. तुम्ही पाहिला तर कोकणात गेला तर कोकणात इतक्या प्रकारची पदार्थ आहेत. इथे आला वर देशावर इथले आहार पदार्थ वेगळे आहेत. मराठवाड्यातले आहार पदार्थ थोडं भिन्न आहे, विदर्भातले वेगळे आहेत. असे देशभरात जर कलेक्शन केला 5-10 हजार प्रकारची वेगवेगळे पदार्थ इथे बनवलं जातं. एवढी विविधता तुम्हाला जगात कुठे. मी बघितलं, युरोपमध्ये गेलो होतो, काय नाही, ब्रेड आणि त्या डुकराची तुकडे सोडले तर काही नाही हो. जनावरांची मटण असते आणि थोड्या भाज्या असतात, त्यांची ठरलेलीच भाज्या आहेत 5-10 प्रकारचे, ब्रोकोली वगैरे असतात. हे 5-10 प्रकारची भाज्या आहेत, ही ठरलेलीच आहेत. जंगलात गेला तर ठरलेलीच 5-10 प्रकारची झाडं आहेत, त्याच्यापेक्षा वेगळे झाडं पाहायला मिळत नाही. त्यांनी मेंटेन केले चांगले. आमच्या लोकांसारखं सगळे संपून टाकलेले नाही आहे. आणि 9-9, 10-10 महिने एकच सीझन तिथे, पावसाळा किंवा हिवाळा, आणि एखादा महिना ऊन पडतो. तिथल्या गहू पिकायला जवळजवळ 8 महिने लागतात त्यांना, का ऊनच नसतो ना. आमच्याकडे 4 महिन्यात पीक येतात. एवढं ऊन आहे आपल्याकडे, देवाने दिलेले देणगी आहे आम्हाला. कुठल्याही गोष्ट लवकर येत नाही तिथे. अशी एकूण जगाची परिस्थिती आपण जर पाहिला तर भारत अत्यंत समृद्ध आहे. आणि इथे विविधता अशी आहे की गहू एक धान्य असेल, राजस्थानमधली त्याची टेस्ट वेगळी आहे, महाराष्ट्रातले त्याची टेस्ट वेगळी आहे. तुम्ही आणि दक्षिणेत गेला तर त्या गव्हाची टेस्ट वेगळी आहे. एवढंच नाही, एका राज्यात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी त्याची टेस्ट. आणि गव्हाची व्हरायटी किती आहे, किती प्रकारची गहू आहेत. जर तुम्ही ज्वारी बघाल तर जवळजवळ भारतात
2-3 हजार प्रकारची ज्वारी, 50,000 व्हरायटी मी बघून आलो भाताची. 50,000 प्रकारची भात आहेत. तुम्ही जे तांदूळ खाताय ना, ही तांदूळ 50,000 प्रकारची आपल्या देशात आहेत. रायपूर युनिव्हर्सिटीत गेलो तर 25,000 मला शेतात पाहायला मिळाली. आणि त्यांची बँक आहे, सीड बँक. ते प्रत्येक 3 वर्षाला सीड जमिनीत टाकतात आणि उगवून घेतात आणि पुन्हा प्रिझर्व करून ठेवतात. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ जवळ एक मुस्लिम गृहस्थ आहे, त्याच्याकडे 300 प्रकारची आंब्याची व्हरायटी आहे. 300 प्रकार. तेलंगणामध्ये गेलो होतो, अंजम्मा, संगारेड्डी डिस्ट्रिक्टमध्ये अंजम्मा नावाची एक बाई आहे. तिनं 350 प्रकारची आंब्याची व्हरायटी सांभाळली. आंबा 350 प्रकारचे आत्ता आहेत, वेगवेगळे, सगळ्यांची साईज वेगळी, टेस्ट वेगळे, कलर वेगळे, आणि त्यात असणारे अन्नद्रव्यसुद्धा सगळे न्यूट्रिशनल क्वालिटी वेगवेगळे आहेत. काय समृद्धी आहे या देशात, आपण कल्पना नाही करू शकणार. मी केरळमध्ये गेलो होतो. एक गृहस्थ आहे तिरुवनंतपुरम जवळ, विनोदजी म्हणून, रिटायर फौजी आहे. त्याच्या शेतात 350 प्रकारची केळी आहेत. एकासारखा एक नाही. केवढी वैभवशाली आहे भारत ही. केळी अशी प्रत्येक धान्याची. तुम्हाला वांगी म्हटलं ना, आपल्या देशात 1000 प्रकारची वांगी आहेत. एकासारखा एक नाही वांगी. माझ्याकडे जवळजवळ नाहीतरी 30 प्रकारची वांगी आहेत. मटकी म्हटलं तर मटकी जवळजवळ 100-200 प्रकारची मटकी आहेत. कुळीत म्हटलं तर कुळीत 500-600 प्रकारची कुळीत आहेत. तूर जर म्हटला तर त्या तूर हजारो प्रकारची तूर आपल्या देशात आहेत. प्रत्येकाची टेस्ट वेगळे. का? ज्या त्या प्रांतातली बीज वेगळी आहे आणि त्याचा स्वभावही वेगळी आहे. असे कितीतरी प्रकारचे धान्य आपल्या देशात आहेत आणि त्या धान्यावर आधारित अन्नपदार्थ आपल्या देशात आहेत. केवढी वैभव आहे या देशाचा, आपल्याला माहीत नाही. आणि आम्ही ही वैभव संपवतो आहोत. मी एवढ्यासाठीच म्हटलं की भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती आहे ना, हिंदू संस्कृतीमध्ये त्याचे अन्न आहे, तिची घरं आहेत, तिची कला आहे, तिची शिक्षण आहे, तिची भाषा आहे. हे सगळे येणार की नाही हिंदू संस्कृतीमध्ये? हिंदू संस्कृती काय नुसतं खाणं पिणं आणि पुस्तकांमध्ये आहे का? नाही आहे. हिंदूंची राजनीती आहे, हिंदूंची फिलॉसॉफी आहे. ह्या सगळ्या मिळून एक हिंदू धर्म बनतो. जेव्हा हिंदूंची अन्न संस्कृती बघाल आपण, किती विविधता आहे त्याच्यामध्ये. घरं बघितलं तर भारतात सगळी घरांची विविधता एवढी आहे. भाषांची विविधता केवढी आहे देशात. घरं तुम्ही बघा, तुम्हाला मराठवाड्यातली घरं वेगळी दिसतील, रायगडमधली घरांची रचना वेगळी आहेत, सिंधुदुर्गातली घरांची रचना वेगळी आहेत, कोल्हापूरची घरांची रचना वेगळी आहेत. आणखीन अन्य प्रदेशात गेला तर, कर्नाटकात गेला तर तिथे उत्तर कर्नाटकातली वेगळे आहेत, दक्षिण कर्नाटकची वेगळे आहेत, आणि घाट प्रदेशातले म्हणजे कोकण जे आहे त्यांची, तिथली घरांची रचना वेगळी, बिलकुल भिन्न भिन्न आहे, त्या वातावरणाला अनुकूल असं. अरे ही वैभव आहे या देशाची. देशात कुठेही गेला तरी असेच पाहायला मिळेल. तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये गेलात ना, अशी डोंगर, खडा डोंगर, तिथले तरुण आहेत डोंगर, ते अजून वयस्कर झालेले नाही आहेत. तरुण डोंगर म्हणजे बाबा ते अजून बसलेले नाही आहेत, त्यामुळे अशी खडी पहाड आहेत. एक घर तळाला ना तर त्याच्या डोक्यावर दुसरं, त्याच्यावर डोक्यावर जरा 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 मागे सरकत जाणार.
कोणाच्याही घरात जायचं असेल तर 1000 पायऱ्या उतरल्याशिवाय जात नाही किंवा 1000 पायऱ्या चढायला पाहिजे. आणि शेतीवाडी, रुंदी किती शेतीची, ही हॉलमध्ये तुम्ही बसलाय ना, ह्यातले अर्धे, या मुलांची जेवढी हे किंवा मुलींची जेवढी रुंदी आहे ना, या 4 लाईन बसलाय, असा लांब लचक 200-300 फूट असेल. यात ना बैलांची आऊत चालत, ना कुठले वाहन चालत, हे सगळे हाताने शेती करायला पाहिजे. आणि केलेली शेतीची हार्वेस्टिंग जर केला, डोक्यानेच घेऊन यायचं त्याला. पाठीमागे एक मोठी पाटी असते आणि एक पट्टा बांधलेले असतो त्याला, असा डोक्याला अडकवलेले असतात. त्याच्यात त्या महिला सगळी घेऊन येतात आणि तिथल्या सगळ्या गोष्टी महिला प्रधान आहेत. पुरुषांनी मुकाट्याने कामाला जायचं आणि आणून तिच्या हातात द्यायचं. सगळे घर चालवण्याची, मुलाबाळांची सांभाळ करण्याची, त्याच्या लग्न करण्याची सगळी जबाबदारी ती सांभाळते. आणि इतकी सुंदर 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 आदिवासी सण आमच्या देशात. मी म्हटलं ना की जसं हे प्रदेशाती भिन्नता आहे देशात, तसेच वेगवेगळ्या जातीची माणसं राहतात इथे. जाती उपजाती आहेत, त्यांची एक जीवन संस्कृती भिन्न भिन्न आहेत, भिन्न आहेत, फार वेगवेगळे आहेत. जवळजवळ मला वाटते की आमच्याकडे आदिवासी 700हून अधिक जिल्हे आहेत देशात. त्यापैकी जवळजवळ 150 जिल्हे आदिवासींचे. तिथे वेगवेगळे जनजातीय लोक राहतात आणि प्रत्येकांची राहणसहाण, प्रत्येकांची भाषा भिन्न आहे. मी म्हटलं ना, घरं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पाहायला मिळतील देशभरात जेव्हा फिराल तेव्हा. आणि त्याशिवाय या देशात तुम्ही जर पाहिलात, भाषा वैविध्यता जी आहे, जवळजवळ 2000हून अधिक बोलीभाषा आहेत आमच्याकडे. बोलीभाषा, अधिकृत भाषा संविधानाने ठरवलेले 22-23 आहेत, ही वेगळी. ही सोडून मराठी आहे ना, मराठी एकच भाषा आहे, पण मराठीत प्रकार किती आहेत. मराठीत नाही म्हटलं तरी एक 50 प्रकार आहेत. मालवणी वेगळी आहे, कोंकणी वेगळी आहे, वराडी वेगळी आहे ना, वराडी वेगळी आहे, कोल्हापूरची वेगळी आहे, पुण्यातली वेगळी आहे. असा प्रत्येक प्रांतात आमच्या बोलीभाषा आहेत ही वेगवेगळी आहेत. अशी जर बघितलं तर 2000हून अधिक बोलीभाषा देशात आहेत. एवढी श्रीमंतकी कुठल्या देशाला मिळेल का? नाही. आणि रीतिरिवाज तुम्ही आदिवासींमध्ये गेलात, प्रत्येक आदिवासींच्यात. मी आंध्रामध्ये गेलो होतो, तेलंगणामध्ये, आदिलाबाद, आसिफाबाद अशी काही डोंगराळ जिल्हे आहेत. पाहायचं म्हणूनच गेलो होतो. मी कुठेही गेलो की त्यांच्याबरोबर 1-2-4 दिवस राहतो तिथे. बाबा ह्यांची खानपान कशी आहे, रहनसहन कशी आहे, भाषा कशी आहे, घरं कशी आहे, व्यवहार कशी चालतात त्यांची. विचारलं. त्यांच्या घरात एकेकांच्या घरात 50-100 गायी आजही आहेत, एकेकांच्या घरात. मी सहज विचारलं त्यांना, दूध किती काढताय तुम्ही? गाय आहेत म्हटल्यानंतर विचारणं स्वाभाविक ना, दूध किती आहे? ते म्हणाले काय असते? ते म्हणाले, अरे दूध म्हणजे जनावरांचे दूध वगैरे काढत नाही? नाही म्हणाले, आम्ही दूध काढत नाही. मग म्हणालो मी, चहा वगैरे पिताय का? ते म्हणाले, आम्ही काढा करून पितो वनस्पतींची वगैरे, दूध घालत नाही. नाही म्हणाले आम्ही दूध. मग दूध दही वगैरे काय खात नाही? काय नाही खात म्हणाले. मग एवढ्या गायी बांधल्या याचा काय करताय म्हणाले? गायी बांधले त्याची शेणमूत्र वापरतो म्हणाले आम्ही शेताला. मग दूध अजिबात काढत नाही. मग ते दूध देते ना गाय, काय करतात? दूध तिच्या वासरूला देते, ती आम्हाला देते थोडी म्हणाले. ते त्यांची समज केवढी आहे बघा. ते म्हणाली, ती जे दूध देते, ती जे वासरू देणार आहे तिला पिण्याकरता देते. तो एक माणूस म्हणाला, आई दूध देते, आई आपल्या बाळाला सोडून दुसरं कोणाला पाजते का म्हणाले? दुसरं कोण पितोय का म्हणाले? अशी ही
विचार करणारी लोक आहेत, जनावरं सांभाळणारी लोक आहेत. गावात गेला तर एक एक गावात 4-4, 5-5 हजार जनावरं. मी मध्य प्रदेशमध्ये श्योपूर नावाचं एक डिस्ट्रिक्ट आहे, आदिवासी इलाका आहे. तिथे गेलो होतो मी. काहीतरी त्या जंगलाचं नाव आहे. तिथे एक एक शेतकऱ्याकडे 300-400 गायी होत्या. एक एक गोपालकांकडे 300, 400, 500 असे गायी. आणि अशी 14 गाव होती तिथे जंगलात. त्यांच्याकडे मी एक 8-8 दिवस राहिलो. गेलो की त्यांना विचारलं काय करताय. ते म्हणाले आम्ही गायी सांभाळतो, दुधावरच आमची सर्व व्यवसाय चालते म्हणाले. कारण आम्हाला ह्या जंगलात 1 फूट जमीन नाही, राहायला शाश्वत घर बांधू शकत नाही, आम्ही भटके आहोत म्हणाले. यांच्या मागे फिरत असतो गायींच्या. जिथे चारा असते तिथे गायी घेऊन जातो, तिथेच थांबतो आणि ह्या गायींची दूध काढतो, तिची खवा काढतो, खवा तयार करतो आणि खवा नेऊन शहरात विकून आठवड्याला महिन्याला लागेल ते बाजार घेऊन येतो म्हणाले. इथनं एक 25-30 किलोमीटर चालत गेल्यावर आम्हाला बस मिळतात, तिथनं जातो. अजूनही आजही मी आता 2 वर्षापूर्वीची घटना सांगतो तुम्हाला. आणि त्यांची काय श्रद्धा निष्ठा त्या गायीवर. एकेकाकडे एवढी एवढी गाय. आणि एके दिवशी या लोकांना पिण्याची पाण्याची समस्या होती म्हणून यांना एकत्र करून तिथल्या मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं म्हणून ह्या सगळ्या गायी एकत्र आणायला सांगितले. 2 लाख गायी एकत्र आले तिथे सगळे. मग मुख्यमंत्र्यांना आम्ही दाखवलं, हे बघा एवढ्या गायी आहेत, त्यांची पिण्याची पाण्याची समस्या आहे जंगलात. आत्ता यांना काहीतरी तुम्ही करा, नाहीतर हे उत्तराखंडमध्ये जातात, लोक यांना मारतात गायी घेऊन गेले की. ह्या लोकांचे दुःख दूर करा हे सांगण्यासाठी गेलो. म्हणजे किती प्रकारचे वैभव आहे आमच्याकडे. अरे वैभवशाली भारत आहे आमची, पण ही वैभव आम्ही संपवतो आहोत. सगळीकडे एकच. आता गोबी मंचुरी संपला बोंबलला सगळे. एवढा खाद्यपदार्थ आहेत, एवढी बोली भाषा आहेत, ह्या सगळ्या भाषा संपवून एकच इंग्लिश आणायला निघालो आहे. सगळ्या भाषा संपवायला चाललो आहे. बाजारात गेलो, 5 रुपये देऊन एक इंग्लिश शब्द विकत आणतो. बिस्किट, ब्रेड, चॉकलेट. घरात काय राहिले, काय मराठी राहिले काय घरात बघितलंय तुम्ही. टॉयलेट, बाथरूम, किचन, किचन कट्टा बरोबर, आणि कर्टन, कॉट, चेअर, टेबल. काय मराठी काय. मिक्सर, गिझर, टीव्ही. काय मराठी काय घरात. शर्ट आहे, पॅन्ट आहे, शूज आहेत, लिपस्टिक आहे, नेल पॉलिश आहे. अरे जे मग इथे आहेत कोण आता. ही बॉडी एवढं सोडले तर काहीच नाही राहिले, सगळे बदलले. टूथ पावडर, टूथपेस्ट, सोप. घरात आहे काय मराठी. मी एकच सांगत नाही, जी भाषा आहेत आमच्याकडे बोली भाषा हे सगळे संपत निघालेत. हे आव्हान नाही का आमच्यासमोर. जे वैभव आहे आमची, ही वैभव संपत निघाले. आणि सगळ्यात वाईट म्हणजे मी जेवढ्या प्रकारची तुम्हाला बियाणे सांगितलं, फळं सांगितले, फळं हजारो प्रकारची फळं आमच्या देशात आहेत. एका जंगलात गेलो होतो, एक फळं तोडून आणलं एक माणूस, एवढी एवढीच होती. ही खावं म्हणाला. मी खाल्लं. खाल्ल्यानंतर पाणी प्यायला दिला. कसं वाटतंय. शरबत प्यायल्यासारखं वाटलं. साखर, लिंबू पिळून, पाण्यात पिळून जे पितो ना, ती एवढीशी छोटीशी फळं खाल्ल्यानंतर म्हणाला ही आमच्या देशाची वैभव आहे. अशी हजारो प्रकारची फळं एवढी जगात कुठे नाही पाहायला मिळणार तुम्हाला, नाही पाहायला मिळणार. एवढी भाषा नाही पाहायला मिळणार, एवढी कपडे इतके एवढ्या प्रकारचे आणि इतके छान. मणिपूरला गेलो मी. त्या मणिपूरमध्ये जेवायला बसलो मी.
इंदिराजी म्हणून आहेत तिथे, आपले फार जवळचे आहेत, परिचित आहेत. त्यांची एक NGO आहे, 40-50 हजार महिलांना ती काम देते डोंगरी भागातल्या, आणि कोणालाही महिन्याला 20,000च्या खाली पैसे मिळत नाही, जास्तच मिळतात. आणि तिथे कवना नावाचं एक गवत आहे, त्या गवतापासून वेगवेगळ्या वस्तू बनवते आणि एक्सपोर्ट करून त्यांना रोजगार देते, आणि अनाथ मुलींची हॉस्टेल चालवते. त्या इंद्रादेवी इथे येते, इथे आले की 8-15 दिवस राहते. मी गेलो की 4-8 दिवस राहतो तिथे. तिच्या मुलाबाळांच्या लग्नाला ह्याला त्याला मी जात असतो. काय त्यांच्याकडे एकच प्रकारचे ड्रेस बघितलं मी तिथलं, वैभव कशी आहे बघा आमच्याकडे. तर मी म्हटलं एकसारखं ड्रेस घालून कुठे चाललेत ही लोक. हे म्हणाले त्यांच्याकडे कोणाचा तरी डेथ फेस्टिवल आहे म्हणाले. डेथ फेस्टिवल ऐकलंय तुम्ही? डेथ ऐकलंय तुम्ही, पण ते फेस्टिवल करतात हे तुम्हाला माहिती आहे? मृत्यू सुद्धा त्यांच्याकडे उत्सव आहे, मृत्योत्सव त्याचं नाव. त्या डेथ फेस्टिवलला कोणाच्या घरात मैत झालेले आहे ना, त्यांच्या सगळ्या विधिविधान करताना एक ठराविक ड्रेस आहेत, सगळ्यांनी तीच घालून जायचं. त्यांच्या घरात डेथ फेस्टिवलचे ड्रेस वेगळे आहेत. त्यांच्या घरातल्या फेस्टिवल असतील, सण, त्याची ड्रेस वेगळे आहेत, रोजच्या ड्रेस वेगळे आहेत. प्रत्येकांच्या घरात दारात एक देव असतो, एवढा एवढा छोटासा मंदिर असतो. त्या मंदिराची पूजा महिन्यातनं एकदा होते. घरातले आत देव आहेत, त्यांची पूजा रोज असते. आणि गावात मंदिर असतात, त्यांची यात्रा उत्सव असते ना, सगळे अख्खा गाव, पुरुष आणि महिला, त्यांची ड्रेस ठरलेले, त्या ड्रेसमध्येच यायला पाहिजे. नाही आला तर त्याला हाकलून काढतात, इथे येऊ नको म्हणतात. लग्नाला गेला तर लग्नाची ड्रेस आहेत सगळ्यांचे, सफेद ड्रेस, व्हाईट ड्रेस नेसूनच लग्नाला यायचं. आणि व्हाईट ड्रेस नेसून नाही आला तर त्या माणसाला लग्न मंडपात घेत नाही, ते बाहेर थांब म्हणतात, तिकडे बाहेर थांब, तिथूनच जा म्हणतात. आणि लग्न केवढी सुंदर, नुसतं गाणं लग्नात. असा चारी बाजूला माणसं बसणार, मुलीकडचे असा चौक, एक चौक बनवतात, मध्ये कळस ठेवतात, ठेवून तिघे चौघे जण नृत्य आणि गायन करत असतात लग्नात. ह्या बाजूला मुलीकडची जी बुजुर्ग लोक आणि बलुतेदार म्हणून जे असतात ना गावात, म्हणजे कुंभारकी करणारी, सोनारकी करणारी, असं वेगवेगळे, त्यांच्यातली जे वयस्कर मंडळी आहेत ती इथे बसणार आणि ह्या बाजूला एक बसणार. जवळजवळ एक 15-20 लोक बसलेले असतात. जो लग्नाला माणूस येतो त्यांनी या सगळ्यांना नमस्कार करायचा. नमस्कार करताना मोकळ्या हाताने करायचं नाही. प्रत्येकांसमोर 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, तुमची जे काय ऐपत असेल ते ठेवायचं. आणि एकाला 10, एकाला 15 ठेवून चालत नाही. सगळ्यांना 10-10 रुपये ठेवायचं. सगळ्यांना 100, तू 100 ठेवणार असतील तर सगळ्यांना 100 ठेवायचं. आणि वधूवर जे आहेत ना त्यांनाही द्यायचं पैसे. त्यांच्या आईबाबांना जे पाकिट द्यायचं, तुम्ही किती द्यायचं ते बंद पाकिटमध्ये द्या, चालतंय. आणि ही बसलेले असतात, प्रत्येकाने प्रत्येकाला, ही सुद्धा नमस्कार करतात, तेही नमस्कार करतात. असा पैशाची ढीग पडतो एकेकांसमोर. 3-3, 4-4 हजार लोक आलेले असतात लग्नाला. आणि नुसता गायन, शांतपणे बसायचं लग्नात, दुसरा काही धांगड धिंगड काही नाही. बाकीच्या हळदी बिळदी आधी घरातच झालेले असते. आणि केलं की मग नंतर वधूवरांना घेऊन येतात. मग वधूवरांना वधूला एका खुर्चीवर वराला एका खुर्चीवर बसवतात. त्या वराला प्रॅक्टिस असा बसला तर डोळेसुद्धा मिचकायचं नाही त्याने, असाच बसलेले असतो. त्याला सजवून आणलेले असतात भारीपैकी. आणि वधूला सुद्धा सजवून आणलेले असतात. ती 7 फेरा घेते, तो बसलेले असतो, ती 7 फेरा घेत. 7 फेरा घ्यायला जवळजवळ 2 तास लागतात त्याला. किती? 2 तास लागतात 7 फेरे घ्यायला. प्रत्येक फेऱ्याला एक एक गाणं असते, राधाकृष्णांची गाणे असतात ते.
आणि मग लोक त्यांनाही भेट देतात काहीतरी, आणि मग तेव्हा दोघांची पाणीग्रहण होतो, हात हातात देतात. पाणी म्हणजे हात, पाणीग्रहण म्हणजे हात हातात देतात. त्यानंतर पुन्हा देवाऱ्यावर घेऊन जातात, तिथे त्यांची अक्षतार्पण विधी होतो. आणि हे जे बुजुर्ग मंडळींसमोर तुम्ही पैसे ठेवलाय ना, हे पैसे त्यांनी त्यांच्या घराला वापरायचा नाही, गावातल्या सामाजिक कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी ती पैसे खर्च करायचं. त्यांनी तो गरीब असो श्रीमंत असो, कोणीही पैशाची घमेंडी दाखवायचा नाही या लग्नात. सगळी एक ड्रेस. अरे अद्भुत आहे संस्कृती. तुम्ही एक एक भागात गेला तर एक एक हे पाहायला मिळेल. मी का म्हणतोय ही वैभवशाली भारत. मी तिथे पहिल्यांदा गेलो होतो, एकदा जेवायला बसलो, 108 प्रकारची जेवण बनवले होते. त्यातलं बाजारातलं विकत आणलेले एकही भाजी नव्हती, सगळी जंगलातल्या पालेभाज्याच होत्या, फळभाज्या आणि पालेभाज्या. आणि हे ताट बनवले होते पानांचेच, पत्रावळे ओरली, आणि त्याच्यात द्रोण बनवले होते. त्या द्रोणामध्ये एक एक चमचा वाढलेले होते, प्रत्येक ह्याची एक चमचा वाढले. ही सगळे खायचं म्हटलं, ह्यातलं काही ठेवायचं नाही. अरे म्हटलं आपल्याला परत जायचंय म्हटलं मी गावी, हे खाल्लं तर जगेन का एवढी खाऊन. म्हणाले खायलाच पाहिजे, आमच्याकडे आग्रह असते. म्हणाले पाहुणे कोण आले तर ह्या संस्कृती केवढी अद्भुत आहे. एक एक चमचा वाढणार, पण 108 चमचे म्हणजे काय कमी झाले का. ते तिथली रिवाज आहे, पद्धत आहे. पाहुणे आले की त्यांची सत्कार असा करायचा. तीच सत्कार मी बघितला जोधपूरमध्ये. जोधपूरमध्ये गेलो होतो एका कार्यक्रमाला. एवढी मोठी परात आणली त्यांनी. त्या परातीत एक 50 पदार्थ बनवले होते. जिथे एक काडी उगवत नाही आहे, काही नाही आहे, प्यायला पाणी मिळत नाही. त्याने एवढी जेवण आणले, ही सगळी जेवायचं असते म्हणाले. म्हटलं आता काय परत जाणार नाही आपण एवढं खाल्ल्यावर. म्हटलं ते आग्रह करून 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 वाढतात. जेवल्यानंतर आश्चर्य एक बघितलं की ताट धुत नाहीत ते. त्यांची तिथली जी माती वाळू, बारीक वाळू, ते वाळूनीच घासायचं ते, आणि वर पडक्याने पुसून टाकायचं. सगळी भांडी अशीच घासायचं असते ते. का ते म्हणतात इथे पाणी मिळत नाही एवढे. काही गावांमध्ये मी गेलो, तिथे असं 40-50 फूट नागोर वगैरे भाग आहेत मारवाड प्रांतात. अशी 40-50 फूट विहीर असतात छोटी छोटी. पावसाची पाणी त्यात ते टाकलेले असतात, आणि त्या विहिरीला वर झाकण टाकून कुलूप लावतात. ते लागून रात्री त्याच्यावर झोपतात, चोरी होऊ नये म्हणून, पाण्याची चोरी होऊ नये म्हणून त्याच्यावर झोपायचं. का आपल्या घरापुरते जेवढी लागतात पिण्याकरता तेवढीच पाणी काढून घेत. जनावरांना आणि माणसांना जेवढं लागते. आणि अंघोळ करायचं असेल तर भाजल्यावर बसायचं, अंघोळ करायचं, खाली परात ठेवायचं मोठं, आणि ते पाणी गुरांना पाजायचं. साबण गिबण लावायचं नाही, लावले तर त्यांना पिता येणार नाही. अद्भुत आहे आमच्या देशात. बघायला गेला एक एक भागात एक एक प्रकार आहेत. मी मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो. तिथे गेलो तर त्यांची एक हे रिवाज बघितलं. एकांच्या घरात गेलो, माझ्याबरोबर केंद्रीय मंत्री होते. आम्ही एक 10-15 जण गेलो. मोडकं तोडकं खुर्ची. गाव म्हणजे कसं, इथे 1-2-3 घर आहेत, तिथे 2 किलोमीटरवर 1-2-3 घर आहेत, तिथे 1-2-3. ते म्हणाले अशीच आमच्याकडे, अशी एक 5-50 घर मिळून एक गाव, म्हणजे एक गाव जवळजवळ 10 किलोमीटरमध्ये पसरलेले असतो. इथे 1-2 त्यांच्या शेतातच घर असतात. गाई गुरं मस्त पाळलेले असतात, आनंदात असतात. आणि घरात गेलो, मिनिस्टर होते आमच्याबरोबर एक केंद्रीय. आम्ही सगळी बसलो वरती, मोडकं तोडकं खुर्च्या बिरच्या होते त्याच्यावर, आणि ते मिनिस्टर खाली बसले. मी म्हटलं अरे साहेबांना एक खुर्ची दे, खुर्ची दे. एक जण कानात येऊन म्हणाला स्वामीजी त्याला वर बसता येणार नाही म्हणाले. मी म्हटलं का.
कारण तो या घरचा जावई आहे म्हणाले. मग म्हटलं असलं म्हणून काय झालं? आमच्यात जावई सासरवाडीत गेला तर खाटवर झोपायचा नाही, खुर्चीवर बसायचा नाही, कायमचा जमिनीवरच बसायचा म्हणाले. मी म्हटलं असं का? ते गौरव आहे म्हणाले, कारण या घरातल्याने त्याला एक मुलगी दिलेली आहे, त्याच्यासाठी तो कृतज्ञ राहायचा आयुष्यभर. आयुष्यात कधीही त्यांनी सासरवाडीत वर बसायचं नाही. मी म्हटलं असं कसं? एवढंच नाही म्हणाले, ज्याने मुलगी दिलेली आहे ना, त्या मुलगी देणाऱ्याला पोराकडच्या लोकांनी सांगतील तेवढा पैसे आणून द्यायचा लग्नात. कसा? ती पैसे स्वतःचे नाही द्यायचा, लोकांनीच द्यायचा. पैसे लोकांनीच द्यायचा. कसं? तिथे एक त्याला हे म्हणतात पडवी म्हणतात त्याला. 30-40 गावावर एक प्रमुख असतो. तो जो काय सांगेल ते आजही चालते तिथे. लग्न ठरवायचं आहे त्याला विचारूनच ठरवायचं, काय कार्य करायचं आहे त्याला विचारूनच करायचं. तो येऊन तडवी म्हणतात त्याला, तो येऊन बसतो. तडवी येऊन बसला की त्याच्यासमोर आहेर लिहायचं. किती देणार आहेस तू? तो म्हटला मला 100 लिहायचं आहे. ज्याच्या लग्नात तू आलाय, हा तुझ्या घरातल्या लग्नात किती पैसे दिला होता? त्यावेळी 100 दिला होता. मग 100 नाही देता येणार तुला, 100 पेक्षा जादा लिहायचा. रिवाज आहे ते. आणि ते सगळे पैसे गोळा करायचा, करून त्या मुलीवाल्यांना द्यायचा. आणि त्या मुलीवाल्याने स्त्रीधन म्हणतात त्याला. का? एवढ्या मोठ्या झालेल्या मुलीला यांना अर्पण केले म्हणून त्याला स्त्रीधन त्यांना द्यायचा, त्याने तो खर्च करायचा. आणि एवढंच नाही, या मुलीवाल्यांच्या घरात कधी पेरणी करायचं आहे. समजा तो नवीन घर बांधायला काढला की पाया काढण्यापासून मुलीला आणि जावयाला बोलवायचं, त्याने येऊन पाया काढायचं, दगडं व्हायचं. ही घर बांधून होईपर्यंत बिगारीचं कामं करायचं त्यांनी तिथे. आणि याची वास्तुशांती झाल्यावर जा म्हटलं तर जायचं. पेरणी करायचं आहे, हार्वेस्टिंग करायचं आहे, बोलवा त्या जावयाला म्हणतात. तो बैला सकट यायचं, इथे येऊन सगळे कामं करायचं. ही जा म्हणतील तेव्हा जायचं. का? तर ह्याने आपल्याला एक मुलगी दिलेली आहे आणि ह्यांच्या अडचणी जेवढ्या येतील तेवढं आपण निवारण करायला पाहिजे. काय पद्धत आहे म्हणतात ते. अशी देशात तुम्ही गेलात ना, एक एक भागात, अरे इतकं श्रीमंत आहे आमची देश, संस्कृतीने खूप श्रीमंत आहे. ही झाली सामाजिक रहनसहन आहे, भाषा आहे, जनजाती आहे, वेश आहे ना, सगळ्यांची विविध प्रकारची वेशभूषण आहेत, आहार आहे. हे सर्वांपेक्षाही तुम्हाला आश्चर्यकारक असं की एका गावातच बियाण्यांमध्ये एवढी वैविध्यता आहे. बांधावर पेरायची बीज वेगळी, मध्ये शेतात पेरायची बीज वेगळी. अद्भुत आहे हा देश. आणि या देशात काय मिळत नाही बाबा, काय मिळत नाही. एका ठिकाणी गेलो, पावसाळ्याचे दिवस होतं, वड्याला पाणी वाहून येत होतं. गावातले लोक एक एक बुट्टी घेऊन, चाळण घेऊन तिथे गेले. सकाळी मी वॉकिंगला गेलो तर काय करतात ही लोक? त्या नदीतली माती घेतात आणि असं 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 चाळत हे करतात, पाणी ढवळतात आणि पाणी काढतात. काढत 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 शेवटला त्यात सोन्याची कण दिसतात, छोटी छोटी छोटी. दिवसाला 100 ग्रॅम 200 ग्रॅम सोनं गोळा करून आणतात. कारण ते त्या डोंगरात सोन्याची खाणी आहेत, मातीतच सोने आहेत. समृद्ध आहे, खनिजानी समृद्ध आहे, वृक्षांनी समृद्ध आहे. आमच्या सह्याद्रीमध्ये जवळजवळ 1400हून अधिक प्रकारची वनस्पती आहेत. 1400. पक्षी जर म्हणाल, एवढ्या प्रकारचे पक्षी कुठे पाहायला मिळत नाही. आम्ही आमच्यातच मोजले.
या मठ परिसरात आहे ना झाडी आहेत, नाही म्हटलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक 25-30 हजार झाडं आमच्याकडे आहेत, छोटी मोठी सगळी, फक्त या मठाच्या 200-300 एकरमध्ये. आणि वर ड्रोनने तुम्ही फोटो काढला तर मठाचं जमीन किती आहे कुठे आहे विचारायची गरजच नाही, जेवढं झाडांनी भरलेलं आहे ते मठाचे. एवढ्यावरच नाही आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 60-70 प्रकारचे साप आहेत आपल्याकडे इथे, 120 प्रकारची पक्षी आहेत, सगळ्यांची फोटो काढायला लावले मी. संध्याकाळी त्या तळ्याजवळ गेलात किंवा सकाळी 6ला गेलात, सगळी तिथे असतात, त्यांचे फोटो काढले आम्ही. चिमणी, एक 5-25 प्रकारची चिमणी आहेत आपल्याकडे, मोठ्या मोठ्या, बाहेरून सुद्धा काही पक्षी इथे येतात. का? बारमाही काय ना काहीतरी आपण त्यांच्यासाठी केलेले असतो इथे, कशालाही कमी नाही. मी नुसतं इथलीच सांगतो तर ह्या सह्याद्रीमध्ये तुम्हाला शेकडो प्रकारचे प्राणी पक्षी दिसतील. ही वैभव आहे देशाची. हे जंगल कोण तयार करणार? हेच आहेत जंगल बनवणारे. प्राणी चिकार आहे तिथे, एकमेकांचे नियंत्रण ते स्वतः करतात. ही झाली. याच्यानंतर या वैभवशाली ही आपण एवढी श्रीमंतिकी समृद्धी असताना भिकाऱ्यासारखं वागतोय. एकाच प्रकारचे खातात काय कोणास ठाऊक. चायनीज तर चायनीजची स्टॉल खेडोपाड्यात आता. अरे तुमच्यात काय कमी आहे? एक एक गावात चायनामध्ये काय एक तर एकच आहे होते, दुसरं काय आहे? आपल्यात तसं नाही आहे. आमच्यात तामिळनाडूचं वेगळं आहे, आंध्राचा वेगळा आहे, कर्नाटकचा वेगळा आहे, महाराष्ट्राचा वेगळा आहे. पदार्थ बघा ना सगळ्यांची वेगवेगळे. राजस्थानवाल्यांची वेगळे आहेत आणि बंगालवाल्यांची मिठाईमध्ये बंगालवाल्यांची हात धरणारी कोणी नाही. 1000 प्रकारची मिठाई बनवतात ते, 1000 प्रकारची, कमीत कमी 1000 प्रकारची मिठाई, एकासारखा एक नाही. बंगालमध्ये गेला तर खेडोपाड्यात ना सकाळी या वेळेला बाजार जर बघितलं तर सगळ्यात मोठा बाजार कशाचा असेल तर भाजीपाल्यांचा असतो. तरकारी मार्केट असतो, 10-10, 20-20 दुकान तरकारी मार्केट. बंगाली का हुशार आहे? याच्यामुळे हुशार आहे. खाते ते इथलं असले. आम्ही झोमॅटो, ही सगळी संस्कृती संपवणारी गोष्ट आहे ती. मी काल एक बाळाला विचारत होतो, आमच्यात गावातला, तो पुण्यात राहतोय आई वडिलांबरोबर, एवढासा होता. त्याला सहज विचारलं, हे आता खाद्य आहेत ना, हे गोबी मंचुरी किती वेळ खातो रे? आठवड्यातनं 2 वेळ खातो म्हणाला. किती पोरगा? 3-4 वर्षांचाच होता. मग जेवायला किती वेळ जाता रे हॉटेलला? महिन्यातनं एक 10-12 वेळ जातो ना म्हणाला. केवढी खरं बोलतात ना पोरं, अगदी खरं सांगितलं. नॉनव्हेज किती वेळ खातो? नॉनव्हेज आठवड्यातनं 3-4 दिवस खातो ना म्हणाला. म्हणजे आम्ही जी आपल्या विविधता आहे, वैभव आहे, ही जर पुढे नाही नेली ना ही संपून जाईल. आम्हाला काही पदार्थ बनवताच येत नाही. आम्ही इथे पुरणपोळी बनवतो. तुम्ही जरा नाशिक जिल्ह्यात गेला तर मांडा म्हणतात. मांडा माहिती आहे? ऐकून माहिती आहे तुम्हाला मांडा? मांडा म्हणजे पुरणपोळी, ते 2 फुटाचा असतो रुंदीला. एकाला एक मांडा खायला होणार नाही. अशी खूप सारे पदार्थ आहे. हे विविधता आहे. विविधता म्हणजे आमचा वैभव आहे. आणि या देशात हजारो राजे महाराजे होऊन गेले, वीर शूर होऊन गेले, साधी नाही. दक्षिणेत गेला, चोळ साम्राज्य होता.
त्यांची विस्तार मी तुम्हाला सांगितलं ना, USSR, इंडोनेशिया, बँकॉक, इथे आजही आहेत. त्यांची पदचिन्ह आजही तिथे पाहायला मिळतात. राजे तिथपर्यंत त्यांचे राज्य होते. सत्येंद्र चोळांचा विजयनगरचं साम्राज्य बघा तुम्ही, 350 वर्ष एकच घराणा राज्य करत होता. असा जगाचा इतिहासात कुठे पाहायला मिळणार नाही. आणि सोने, चांदी, जड जवाहिरे असा बाजारात मापट्याने विकत होते, मापट्याने विकत होते. आणि हे वैभव पाहण्याकरता विदेशी लोक येत होते. एकदा एक विदेशी प्रवासी आला, म्हणाला मला विजयनगर पाहायचं आहे, त्याची ऐश्वर्य एवढं आहे म्हणे. तो आला, त्याला एक गाईड घेऊन चाललेला होता. एक बाई आली, अंगावर एवढी दागिने होती तिची, आणि तिला मुजरा केला. तो त्याला वाटले राणी झाली. आणि हा गाईड विचारला तिला का मुजरा केला. म्हणाला एवढी अंगावर दागिने म्हणजे साक्षात राणी असावं. ती राणीवासातले दासी आहे म्हणाला, घरी चालले आता काम करून. राणीवासातल्या दासीच्या अंगावर 2-2 किलो 4-4 किलो दागिने असायचे. मग राणी कशी असेल सांगा बघू. म्हणजे काय श्रीमंती होती विजयनगरचे साम्राज्य. असा मापट्याने विकत होते. बाजार आजही तुम्ही जावा तिथे पाहायला मिळते विजयनगरच्या साम्राज्यात. राजा वीर शूर प्रजानुरागी, काही कमी पण अरे मापट्याने विकत होते म्हणजे राज्य किती श्रीमंत असेल. सोन्याचा धूर निघत होता असा इतिहास लिहिलेले विदेशी प्रवाशांनी. भारतात सोन्याचा धूर निघत होता. याचा अर्थ काय, जसा आम्ही बाजारात भाज्या विकतो ना, तसे सोने चांदी जड जवाहिरे मोती रत्न वगैरे बाजारात असं रस्त्यावर बसून विकत होते. इथे केवढं वैभव असेल. हे लुटले, लुटण्याकरता आले, लुटून नेले. नेले तर देश काय संपला नाही. एक एक राज्याचा इतिहास, जसा छत्रपतींचा इतिहास आहे तसा कृष्णदेवरायाचा इतिहास, तसा चालुक्यांचा इतिहास. चालुक्यांची राजधानी कल्याण होता, बदामी होती, चक्रवर्ती होते. ते चक्रवर्ती म्हणजे कोणाला म्हणतात माहिती आहे? कोणाला म्हणतात चक्रवर्ती? सम्राट चक्रवर्ती नाव ऐकलंय तुम्ही? कोणाला म्हणतात हे? एक गावावर राज्य करतो त्याला काय म्हणतात? ग्रामाधिपती. काय म्हणतात? ग्रामाधिपती. 10 गावावर राज्य करतो त्याला नायक म्हणतात. नायक. ज्याचा राज्य 10 गावावर आहे, 10 गावांचा जो प्रशासक आहे त्याला काय म्हणायचं? नायक. 100 गावावर राज्य करणाऱ्याला काय म्हणायचं? सामंत. 100 गावावर राज्य करतो त्याला काय म्हणायचं? सामंत. 1000 गावावर राज्य करतो त्याला काय म्हणायचं? राजा. 1000 गाव. आणि 10,000 गाव ज्यांच्या राज्यात आहेत, प्रशासक आहे, त्याला महाराजा म्हणायचं. उगाच कोणालाही महाराज म्हणायचं नाही. ज्याचा 10,000 राज्य, 10,000 गावावर राज्य आहे तो महाराज. आणि 1,00,000 गावावर जो आपला राज्य करतो, 1,00,000 गावांचा जो मालिक आहे त्याला म्हणतात सम्राट. काय म्हणतात त्याला? सम्राट. आणि 1,00,000 ते 7,00,000 गावापर्यंत ज्यांचा प्रशासन आहे त्याला म्हणतात चक्रवर्ती. आमच्याकडे सम्राट चक्रवर्ती, सम्राट अशोक ऐकलाय ना तुम्ही? हां, अशी डझनानी होऊन गेले आमच्या देशात. उत्तरेत काश्मीरला राजा ललितादित्य पीड चक्रवर्ती होता. हा यांचा राज्य ललितादित्य पीडांचा इराण, इराक
आणि रशियाचा अर्धा रशिया त्यांच्या काळात भारतात होता. ललितादित्य पीठ कधी इतिहासात नाव ऐकलंय? ललितादित्य पीठ, काश्मीर त्याची राजधानी. काश्मीर हे कश्यप ऋषींमुळे काश्मीर झालेले. कश्यप ऋषींचं नाव आहे. कश्यप ऋषींचा आश्रम तिथे होता आणि खूप मोठं गुरुकुल होता कश्यप ऋषींचा. म्हणून कश्यप ऋषींच्या नावामुळे तो काश्मीर झाला आणि तो हिंदूंचा राजधानी होता एकेकाळी ललितादित्य पीठांच्या वेळी. तुम्ही थोडासा गुगलवर जा, ललितादित्य पीठ म्हणा आणि त्याचा इतिहास आहे तो वाचायला पाहिजे. हे वैभव, भारताची वैभव आहे ते. राजा ललितादित्य पीठ, वीर शूर पराक्रमी राजा, लोकांवर प्रेम करणारा राजा, जसं आमचे छत्रपती होते तसे. सत्येंद्र चोळ, कालखंड वेगवेगळे असेल. उत्तरेत गेला तर ललितादित्य पीठ. त्यानंतर तुम्हाला पाहायचं असेल राणा सांगा, बाप्पा रावल. राणा सांगा बाबरला चपलाने मारत 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 बॉर्डरने नेऊन पोचवून आला होता आणि येताना प्रत्येक 100 मैलावर एक सामंत नेमला होता, तो परत येणार नाही याची बंदोबस्त करायला. पण दुर्दैव असा की आमच्या भारतीय इतिहासामध्ये अशी काही दुर्घटना घडल्या. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण त्याच परंपरेतला. हा बाप्पा रावल किती प्रसिद्ध होता तर रावळपिंडी जी आहे आत्ता, पिंडी म्हणजे गाव. पिंडी शब्दाचा अर्थ काय? गाव. पंजाबमध्ये गावाला पिंडी म्हणतात. आम्ही गाव म्हणतो ना छोटे, गावाला काय म्हणतात? पिंडी म्हणतात पंजाबमध्ये. आणि रावळपिंडी म्हणजे बाप्पा रावलचं नाव ठेवलेले आहे. हिंदू राजा होता, चक्रवर्ती. राणा सांगा, अरे महापराक्रमी राजा. दुर्दैव असं की ह्याच घराण्यातला, यांच्याच भावकीतला कोणतरी विद्रोह केला आणि शत्रूंना सामील झाला आणि यांचा पराजय केला शेवटच्या वेळा. पृथ्वीराज चव्हाण 17 वेळ घोरीला हाकलला होता, बरोबर? घोरीला 17 वेळ ठोकून हाकलून दिला होता. 18व्या वेळी ह्यांच्याच घरातला भावकीतला कोण होता तो? त्यांना मदत करणारा. इतिहास माहिती आहे? काय बाबा काय माहिती आहे म्हणायचं तुम्हाला? जयसिंह यांच्याच भावबंद होतात. आजही म्हणतात हे जयसिंह बनू नको. तो जयसिंह म्हणजे काय? गद्दार. गद्दार बनू नको तो म्हणतात. अशी विजयनगरचंही साम्राज्य काय झालं? तिथेही एक गद्दार निघाला. गद्दारांमुळे राज्य गेले आमचे. कोणी आक्रमक आम्हाला जिंकले नाही. सिंधमध्ये राजा दाहिर, संस्थान छोटा होता पण सगळ्या आक्रमणांना तोपून धरण्याची क्षमता होती त्यांच्याकडे. बिन कासिम 40-50 हजारची सेना घेऊन आला तुर्कीतनं. यांची सेना 2-3 हजाराचा, पण थोपून धरला होता. गद्दारी कुणी केली? राजा दाहिरांच्या गावातला पुजाऱ्यांनी गद्दारी केली. मंदिराचा पूजा करणारा पुजारी गद्दारी केला. राजा मागे हटत नव्हता. एवढी सेना असताना सिंधू नदीच्या पलीकडे त्यांची, अलीकडे यांची सेना, हटत नव्हता राजा. तेव्हा विचार करत होता कसा हरवायचा ह्याला. त्यांना भेटला एक मंदिराचा पुजारी, जो रोज राजा दाहिर ज्या मंदिरात जाऊन पूजा करूनच, आपली पूजापाठ करूनच आपली दिनचर्या सुरू करत होता.
राजा सकाळी गेला तर मंदिरावरचे ध्वज झुकलेला होता. पुजाऱ्याला विचारला, अरे ध्वज का झुकलेले? युद्ध चालू होतं बिन काशिमच्या सैन्याबरोबर. राजेसाहेब, आज काहीतरी अपशकुन होते असं वाटते. आज काही दिवस चांगला नाही आहे. मनात भीतीचा बीज पेरला एक पुजाऱ्याने. हे चांगला संकेत नाही आहे एवढंच बोलला. आणि ही झेंडा वाकवायचं काम कुणी केले होते? त्या हरामखोर पुजाऱ्यांनीच रात्री जाऊन केली होती. आणि राजांच्या मनात तेवढंच बीज पेरला गेला आणि त्याच दिवशी राजाचा पराभव झाला. का? सकाळपासून दुखदुख होते. आज मंदिरावरची झेंडा झुकलेला होता असं म्हणतच गेला. राजा दाहिर त्या दिवशी मारला गेला. दाहिरची मुलगी होती, एकुलती एक मुलगी. बिन काशिम तिला उचलून नेला. ती इतकी सुंदर होती मुलगी. म्हणाला, माझा जो मालक आहे, कोण बाबा तो? खलिफा म्हणतात त्याला. मुस्लिमांचा सर्वोच्च धर्मगुरू त्यावेळी तुर्कीमध्ये होता, त्याला खलिफा म्हणतात. त्या खलिफाला ह्या मुलगी जर नेऊन दिली तर मला बक्षीस देईल, म्हणून त्या मुलीला उचलून नेतो आणि मला राजा बनवेल. मी आता सरदार आहे, सेनापती आहे, मला राजा बनवेल या हेतूने ह्या मुलीला उचलून नेतोय. ती मुलगी जाती तुर्कीला आणि त्या खलिफासमोर तुमच्यासाठी भेटवस्तू आणले म्हणतोय. शाब्बाश म्हणतोय तो त्याला. आणि याला काहीतरी बक्षीस द्या रे. तो गेला निघून. या मुलीला जनानखान्यात पाठवा म्हणतो. जनानखाना म्हणजे बेडरूम. मुलगी गेल्याबरोबर म्हणाली, अंगाला हात लावाल तर याद राखा म्हणाली. तर तो खलिफा म्हणाला, का म्हणजे ज्यांनी मला आणलं वाटेत येतानाच माझ्यावर अत्याचार केलाय म्हणाले ते, आणि उष्ट आणलंय तुमच्यासाठी म्हणाले. त्या खलिफाला इतका राग आला. आणणाऱ्या त्या हरामखोराला धरून म्हणाला. सैन्य ताबडतोब गेली आणि त्या काशिमला आणले. तिथेच मुंडके उडवून टाकले बिन काशिमचा. मुलगी हसली. का हसतेस म्हणाला, ज्याला मारायला माझ्या वडिलांना जमलं नव्हतं, आमच्या 3000ची सेनेला जमलं नव्हतं, पण ह्या पोरगीने ह्याला मारले, मला आनंद झाले म्हणाले. चाळीस हजारची सेना आणि त्याच्या सरदाराला एक पोरगीने मारले म्हणाले. आणि फसवलीस का तुला? हो फसवली म्हणाले तुला. त्याने काही केलं नव्हतं म्हणाले. माझ्या वडिलांना मारलेला हा शत्रू होता, याला संपवायचं होती म्हणा. माझ्या सामर्थ्याने, बुद्धी सामर्थ्याने मी याला संपवले म्हणाले. तुला काय सोडणार आहे का मी एवढं करून म्हणाला. आलास तर पुढे बघ म्हणाले. चाकू होती तिच्याकडे, सुरी होती एक तर तुला संपवेन नाही तर मी संपेन, पण हात लावू देणार नाही तुला म्हणाले. त्याने तलवार काढला. तलवार तू कशाला काढतोयस म्हणाले. मीच काढते. स्वतःला भुसकून घेतले आणि प्राण सोडले. अशी शूरवीर आमच्या इतिहासात होऊन गेली. हा आपला देशाचा इतिहास आहे. हे कुठे वाचायला मिळते तुम्हाला? नेटवर गेला तर मिळेल, पण तुम्हाला कुठे सोडाय, व्हॉट्सॲपमधनं बाहेर पडतच नाही. आज सगळे खरा इतिहास भेटतो. राजा दाहिरची इतिहास एकदा वाचा. काय लढाई लढले लोक आपल्या देशासाठी. मी म्हटलं ना, बिहारला पाटलीपुत्रमध्ये समुद्रगुप्त होऊन गेला, जो सुवर्ण काळ मानला जातो.
समुद्रगुप्तांचा राज्य अर्धा चीन होता. समुद्रगुप्तांच्या राज्यात अर्धा चीन होता. सोन्याच्या नाणी पहिल्यांदा त्यांनी चलनात आणलेला माणूस आहे समुद्रगुप्त. राजा चंद्रगुप्तांचा चौथा मुलगा हा हुशार होता म्हणून ज्येष्ठ पुत्राला सोडून ह्याला राजा बनवला होता. पुरा दक्षिण आणि उत्तर आपल्या राज्यात समाविष्ट केला होता. छोटी छोटी माणसं नाही, तुम्ही वाचायला पाहिजे. तुम्हाला UPSC मध्ये सुद्धा हे कामाला येते. जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत ना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाते. कोण होता समुद्रगुप्त? सुवर्ण काळ होता. इसवी सन 335च्या आसपासला हा समुद्रगुप्त होऊन गेला. समुद्रगुप्त होऊन गेला. आसाममध्ये राजा पृथू नावाचा एक युवा राजा होऊन गेला. हा पृथू जे विदेशी आक्रमक होते त्यापैकी एका आक्रमकाला कोणी रोखू शकले नव्हते. त्याला रोखला. काय नाव त्याचं? त्याच्या नावाने एक गाव आहे आता बिहारमध्ये, एक रेल्वे स्टेशन आहे, बख्तियार खान. काय नाव त्याचं? बख्तियार खान. बख्तियार खान अफगाणिस्तानहून आला होता. खूप मोठी फौज घेऊन आला होता. हिंदू धर्म संपवण्यासाठी आला होता. देवळं पाडतच आला होता. हिंदू राजा महाराजांना मारत मारत आला होता. तेव्हा राजा पृथूने प्रतिज्ञा केला, त्या हरामखोराला माझ्या राज्यात येऊ देणार नाही, आणि जर तो प्रवेश केला तर माझा शेर मी ब्रह्मपुत्रेला अर्पण करेन म्हटला होता. जो बंगालमधनं जसं नॉर्थ ईस्टमध्ये प्रवेश करणार त्या रस्त्यावरच्या सगळ्या नदींवरच्या छोटे छोटे ब्रिज पाडून टाकला. जेवढी शेतात पिकं होती ते सगळे कापून वाळवून टाकला, आग लावून टाकला. एकही झाडावर कुठली फळं राहणार नाही याची व्यवस्था केला. का? या हरामखोरांना येता येता खायला प्यायला काही मिळू नये. याला दग्धभू योजना म्हणतात. याला युद्धामध्ये दग्धभू नीती म्हणतात. एक कुठली नीती? दग्धभू नीती. म्हणजे जळलेले जमीन दिसेल तुम्हाला, खायला मिळणार नाही, प्यायला, आणि रस्त्याच्या शेजारी असणारी जेवढी जलस्रोत आहेत त्यात विष टाकून देत होते. आणि तिथे रखवालदार ठेवायचा. आपल्या लोकांना सांगायचं यातलं पाणी वापरायचं नाही, तो येईल शत्रू, पिल पाणी तर मरून जाईल. लढायची गरजच नाही, मरूनच जाईल. असा त्याला कैचित पकडले. बख्तियारला परत पळायला लागला. पळायला लागल्यावर त्याचा भाचा म्हणाला, आम्हाला काय मोठे मोठे काहीतरी सांगून नालाय का आणला होताच आणि आत्ता पळायला लागलाच म्हटला. त्या बख्तियारला त्यांनीच मारून टाकले त्याच्या भाच्याने. हा बख्तियार काय सामान्य नव्हता आहे, खूप मोठा फौज घेऊन आला होता. नालंदा युनिव्हर्सिटीला आग लावला होता या हरामखोराने. 6 महिने जळत होता नालंदा युनिव्हर्सिटी. कधी जाळला याला? आजारी पडला. यांची सैन्यातले डॉक्टर याला ठीक करू शकले नाही. त्यावेळी या देशात कोण आहेत का वैद्य आणा म्हणाला. तेव्हा नालंदा विद्यापीठातला आयुर्वेदिक विभागाचा प्रमुख जे होते वैद्य त्यांना आणण्यात आला. तो म्हणाला, तू काफिर आहेस, तू दिलेले औषध नाही घेणार म्हणाला, तू फक्त सल्ला दे म्हणाला, औषध नाही घेणार तुझी. तो म्हणाला, सल्ला देऊन काय होणार आहेस का? बरं. तू म्हणाला, नाही नाही नाही, मी काफिरांच्या हातला काय घेणार नाही म्हणाला. तेव्हा तो इतका हुशार होता वैद्य. कुराण वाचतोय, कुठला ग्रंथ वाचतोयस तू म्हणाला.
मी एकच कुराण वाचतो, कुराण सोडून दुसरा कुठला ग्रंथ वाचत नाही म्हणाला. ठीक आहे, कुराण वाचत जा रोज 8 दिवस तू बरं होशील म्हणाला. पण तुझं कुराण माझ्याकडे दे, मी उद्या देईन म्हणाला. त्याचा कुराण दिला त्याने. दुसऱ्या दिवशी कुराण वाचायला सुरुवात केला आणि 8 दिवस वाचला आणि बरा झाला तो. तेव्हा हा बख्तियार त्या आचार्यांना, आयुर्वेद आचार्यांना बोलवलं. काय केलास रे, तो बरं झाला मला. तो म्हणाला, तुझी कुराण आहे ना, कुराणाच्या प्रत्येक पानाला औषध लावले मी. कुठलं औषध? रसौषधी म्हणतात. रसौषधी हे वेगवेगळ्या भस्मापासून तयार केलं जातं. म्हणजे सोन्याचं भस्म, चांदीचे भस्म, हाडांचं भस्म, अशी वेगवेगळ्या 1000 प्रकारचे भस्म आहेत आमच्याकडे. त्यांचे मिश्रण करण्याची आणि त्याचा शोधन करण्याची एक पद्धत आहे. जर चुकलं तर हार्ट किडनी खलास होतात त्यात, आणि नीट केला तर यशस्वी होतात आणि ताबडतोब गुण येतो त्यांना. तर पुस्तक वाचताना काय करायचं, असं तुंकी लावायचं, पानं पलटायचं, असं तुंकी लावायचं, पानं पलटायचं. 7-8 पानं वाचले की जेवढा औषध पाहिजे तेवढं गेला तोंडात, बरा झाला तो. विचारला, काय लावला होतास तू? तो म्हणाला, मी पानांनाच औषध लावलेले. एवढं हुशार आहेस तू, याला कापून टाका रे म्हणाला. आचार्य राहुल भद्र, काय नाव त्यांचं? राहुल भद्र हे आचार्य होते आणि आचार्यांचे कत्तल केला तो हरामखोर. आणि याची ज्ञान जे आहे हे कुठून आहे? तू कुठे शिकलास विचारला. आमच्या पूर्वजांनी शिकवलेले ज्ञान आहे, आमच्या ग्रंथांमध्ये आहे म्हणाला. ग्रंथ कुठे आहे तुझी? विद्यापीठात आहे. आग लावा रे म्हणाला त्याला. म्हणजे ज्या ह्याच्यामुळे याचा तब्येत बरं झाला, म्हणजे ही हरामखोर किती नीच प्रवृत्तीचे असतात ह्याच्यावरनं दिसते. हा बख्तियार खिलजी, याला आग लावला होता तो. त्याला शेवटी आमच्या राजा पृथूनी पिटाळून लावल्यावर त्याच्या भाच्यानेच त्याला खलास केला. त्याचा इतिहास खूप मोठा इतिहास आहे याचा. थोडासा गेला तर तुम्हाला खूप मिळेल रे भैयानो, खूप मिळेल तुम्हाला वाचायला. आमच्या देशात पावलोपावली अशी लोक होऊन गेलेत. भारताचा काय वैभव पाहायचं आहे तुम्हाला. आणखीन एक ग्रंथ आहे, कर्नल टोड म्हणून एक ब्रिटिश अधिकारी होता. राजस्थानचा इतिहास लिहिलाय त्याने, हिस्ट्री ऑफ राजस्थान म्हणून. बघा तुम्ही एकदा वाचून बघा की आमच्या लोकांनी काय त्याग केले, काय बलिदान दिली देशाच्या रक्षण करण्याकरता. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात असे पावलोपावली असा शेकडो राजे महाराजे मिळतील. इतिहास आम्ही नीट वाचायला पाहिजे. आम्हाला कुठला इतिहास पडवलं? अकबर, जहांगीर, आणखीन बाबर, अशाच लोकांची इतिहास पडवला आम्हाला. आमच्या लोकांची इतिहास नाही पडवला. आम्हाला वाचायला सांगितलीच नाही. का? स्वातंत्र्यानंतर काय झालं, देशात सरकार जो आला एकदम या दृष्टीने खराब सरकार आला आणि त्यांना इथल्या लोकांना कसं मिळून मिसळून ठेवायचं ही चिंता लागली. कारण बाबासाहेब काय म्हणत होते, आंबेडकर, मी परवा सांगितलं ना तुम्हाला, तुम्हाला देशाची फाळणी करायचं असेल तर शेवटचा मुसलमान पाकिस्तानात गेला पाहिजे आणि शेवटचा हिंदू पाकिस्तानातला भारतात यायला पाहिजे, आणि तोपर्यंत ही फाळणी यशस्वी होणार नाही. भविष्यात खूप मोठी समस्या उभी करतील. हे कोणी सांगितले होते? तुम्ही बाबासाहेबांची एक पुस्तक आहे, वाचायला पाहिजे, थॉट्स ऑन पाकिस्तान. बाबासाहेबांची एक पुस्तक आहे,
प्रत्येक भारतीयाने वाचायला पाहिजे ते. आणि नुसतं असं बोलले नाही, त्याला प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा दिलेले आहे त्याने. हे धर्मांतर योग्य नाही आहे आणि हे धर्मांतर थांबले पाहिजे, हे बाबासाहेब म्हणत होते. आणि शेवटचा हिंदू पाकिस्तानातनं इथे येईल तेव्हाच ही फाळणी यशस्वी होईल. आणि भारतातला शेवटचा मुसलमान पाकिस्तानला गेला पाहिजे. का? तुम्ही आता द्विराष्ट्र सिद्धांत जे मंजूर केला आहे दोघांनी मिळून, हिंदूंसाठी हिंदुस्तान, मुस्लिमांसाठी पाकिस्तान, असा करार होता. मग का बाबा इथे तिकडचे तरी सगळे पिटाळून लावले, जे उरले सुरले होते त्यांना तोडून टाकले, संपून टाकले. इथे महात्माजी होते आमच्याकडे, कोणाला मारायला लागले की पटकन उपवासाला बसायचं. कोण? मोहनदास करमचंद गांधी. जसं इथल्या लोकांना पिटाळायला तिकडनं, मी एक दिवशी तुम्हाला सांगावं म्हणतो पण वेळ मिळेल की नाही मिळेल माहीत नाही. भारताला स्वातंत्र्य कसा मिळाला, एक पुस्तक आहे, वाचायला पाहिजे तुम्ही, देश विभाजनाची दुरंत कथा. कुठलं पुस्तक तो? देश विभाजन की दुरंत कथा, एच.व्ही. शेषाद्रींनी लिहिलेले. खूप सारे पुस्तक आहेत. 55 कोटीची बळी नावाचं एक पुस्तक आहे, वाचलं पाहिजे. लोक म्हणतात ना की सत्य, अहिंसा आणि प्रेमाने या देशाचं स्वातंत्र्य मिळाले. यांच्या बाणी कधी मिळवले होते? असं कधी झालेलं होतं? थोडं सुभाष बाबूंची एवढी 30,000 सैनिकांची जे बलिदान काय उगाच खेळायला जाऊन मेले थोडी नाही. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांगितलं, का सोडलात तुम्ही देश? सुभाष बाबूंच्या धास्तीने सोडले म्हणून सांगितलं. जो ब्रिटिश प्राईम मिनिस्टर ॲटली भारतात आला होता 48 मध्ये, पंजाबमध्ये, बंगालमध्ये, विचारलं त्याला, असा कसा निर्णय घेतलात तुम्ही? तो म्हणाला, आमची पहिलं आणि द्वितीय विश्व महायुद्धात जेवढी सैनिक मारले गेले नाही तेवढी सैनिक आझाद हिंद फौजेच्या हाताने मारले गेले. आणि इथनं पुढे आम्ही या देशात सुरक्षित नाही आहे, कारण सुभाष बाबूंची सैन्य हे दिवसेंदिवस मोठे होत चालले आणि इथे आम्ही सुरक्षित नाही, त्यामुळे देश सोडून चाललो आहे. ते का असं गोलमेज परिषदेने गेले थोडी नाही आहे. चुकीचे इतिहास लिहिला गेला आणि आमच्या पिढीला 70 वर्ष नको ते इतिहास भाजलं गेलं. आणि आम्ही म्हणतोय सत्य, अहिंसा, त्यागाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले, बिना खड्ग आणि बिना ढाल. काय फकीरांनी दिली या देशाला स्वातंत्र्य, असं सुंदर गीत तयार केले लोक. असं कधी होत असते का? मग 3 लाख तरुणांनी प्राणांची आहुती काय आत्महत्या केली होती थोडी त्यांनी? कथा आहे, मी सांगेन तुम्हाला कसं मिळालं देशाला स्वातंत्र्य. पण त्याच्या आधी वैभव काय होता आमचं हे समजून घ्या. देशाचा खनिज संपदांचा वैभव होता. अरे या देशात ज्ञानाचा वैभव एवढा प्रचंड होता. इसवी सन पूर्वी इथे ब्रेन सर्जरी होत होत्या. जीवकासारखा बुद्धांच्या संघात न्यूरोसर्जन होता त्या काळात. भरतमुनीसारखा नाट्यशास्त्रज्ञ या देशात होता. आर्यभट्टासारखा फिजिक्सचा जनक या देशात होता. गणितशास्त्राचा जनक भास्कराचार्यांसारखी माणसं या देशात होती. जो झिरो जे आहे शून्य, शून्याचा विकास करणारा भास्कराचार्य या देशाचा, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध घेणारा आर्यभट्ट या देशाचा, आकाशाचा अध्ययन करणारा वराहमिहिर या देशाचा सायंटिस्ट होते. कृषीशास्त्राचे जनक पराशर महर्षी
आमची होती. वृक्षायुर्वेद ग्रंथ लिहिणारे शूरपाल आचार्य शूरपाल या देशाची होती. जगातल्या लोकांना काय करावं काही माहीत नव्हतं. हजारो वर्षापूर्वी एवढा वैभवशाली ज्ञान आमच्याकडे होता. मेटलर्जी, भारद्वाज विमानशास्त्राचा शोध घेणारे, विमान तयार करणारा, ज्यांचा शास्त्राच्या आधारावर एक माणूस मुंबईत विमान तयार केला आणि उडवला. काय नाव त्यांचं? महाराष्ट्रीयन होता. ब्रिटिशांनी ताबडतोब त्याला जेलमध्ये टाकले. शेवटी जेलमध्येच मेला तो माणूस. काय नाव त्यांचं? आणि हीच पुस्तक नेऊन त्या राईट ब्रदर्सने त्यांचे नाव लावले त्याला. तळपदे नावाची व्यक्ती होती, तळपदे. त्यांनी विमान भारद्वाजांच्या विमानशास्त्राच्या आधारावर भारद्वाजांनी विमान तयार केली होती. विमानशास्त्र लिहिलेले आहे. विमान तरी खूप जुने आहेत. अगस्त्य महर्षींनी 7 प्रकारची लाईट कसं तयार करावं, विजेची शोध अमकानी घेतली तमकानी घेतली म्हणतात नाही, याचा संशोधक होते अगस्त्य महर्षी. समाजशास्त्राचे जनक होते आमची जैमिनी. योगशास्त्राचे जनक होते आमची कोण? पतंजली. आणि भाषाशास्त्राचे जनक होते पाणिनी. अरे आजही पाणिनींच्या व्याकरणाला तोड नाही. वैभवशाली भारत यालाच म्हणतात. अशी हजारो लोक होते. मी बोलत बसलो तर संध्याकाळपर्यंत संपणार नाही हे विषय. काय वैभव होता भारताचा. आणि नष्ट करण्यात आज काय कमी आहे? आमचा बौद्धिक वैभव, ज्ञानाचा वैभव काय कमी आहे? अरे अमेरिकेतले 40% इंजिनियर भारतीय आहेत, 35% डॉक्टर भारतीय आहेत, नासामध्ये काम करणारी. आणि अमेरिकेच्या प्रेसिडेंटचा जो सल्लागार समिती आहे त्यात 4-5 जण भारतीय आहेत. व्हाईस प्रेसिडेंट जी होऊन गेली कमला हॅरिस भारतीय होती. आणि आज जो व्हाईस प्रेसिडेंट आहे त्याची बायको इंडियन आहे. काय नाव? वेन्स आहे ना? वेन्सची लेडी वेन्स कोण? काय नाव आहे तिचं? पेपरच वाचत नाही वाटतं रे. इंडियन आहे, भारतीय. त्यांच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख जे आहे आता अमेरिकेच्या, भारतीय. काय नाव आहे त्या महिलेचं? गार्डी. हां 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 तुलसी गबार्डी है ना? तुलसी अमेरिकेचे गुप्तचर संस्थेचे प्रमुख आहेत. लंडनचे प्राईम मिनिस्टर ऋषी सुनक होते. आणि तिथल्या सगळ्या मंत्रिमंडळात जवळजवळ 3-4 मंत्री हिंदू आहेत. बाळासाहेब वराडकर आयर्लंडची प्राईम मिनिस्टर, मालवणचे आहेत. जगातल्या 30 देशांमध्ये हिंदू संस्कृती जिवंत आहे. भले धर्म नसेल आमची, पण भारतीय संस्कृती पनपते तिथे अजूनही. आणि अजूनही तिथे खूप चांगल्या पद्धतीने आहे. अशी 30 देश आहेत. इंडोनेशियामध्ये जरूर मुस्लिम असतील, ते 30 कोटीचा देश आहे मुसलमानांचा, पण जीवन पद्धती सगळी हिंदू आहे. त्यांच्या नोटावर गणपती आहे. त्यांच्या एअर कंपनीचं नाव आहे गरुडा, गरुडा एअरवेज. आमची इंडियन एअर इंडिया म्हणतो ना, इंडियन एअरलाइन्स म्हणतो ना,
त्यांचा गरुडा एअरलाइन्स आहे. नावं सगळी हिंदू. मेघावती, तिच्या वडील सुकर्णो, कर्ण आहे ना, सुकर्णो म्हणतात. सुशीलो, मुसलमान आहेत पण नाव सगळी हिंदू आहेत. पूर्ण सभ्यता सगळी अशीच आहे. अनुकरण करतात. केले काही काही देशांमध्ये गेले तर आजही तुम्हाला मोठमोठाली मंदिरं दिसतील तिथे. कंबोडियामध्ये गेला तर जगातलं सर्वात मोठं मंदिर आज कंबोडियामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. असे आहे. हे भारतीयांचं वैभव आहे. हे आम्हाला माहिती पाहिजे आमची कोण होते, काय होते. इतिहास जर नीट नाही कळलं तर आम्ही इतिहास घडवणार कसं नवीन. नाहीतर तो आला ठोकून गेला, हा आला ठोकून गेला, हे ऐकून ऐकून ऐकूनच मरतील माणसं. अरे आमची बलस्थानं काय आहेत हे समजायला पाहिजे. तर हा वैभवशाली भारत आहे आमचा. आणि ह्याच्यासमोर आज आव्हाने तेवढीच आहेत. मी काय सांग. आणि आपण सर्व विचारवान बनावं. बनवून हे वैभवात भर कसं टाकता येईल, मला वेगवेगळ्या क्षेत्रात टाकता येईल याचा विचार करावा. ठीक आहे. आपण अजून किती दिवस आहे? 4. किती? 5 दिवस आहे. अरे गुरुजी म्हणतात 5 दिवस आहे, तुम्ही 4 म्हणताय. आज तारीख किती आहे? 17, 18, 19, 20, 21, 25ला जाणार ना. ठीक आहे. जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस मिळतील रे. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.